अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहुरी येथे मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचाराविरोधात तसेच विविध मागण्यांसंदर्भात आज 30 सप्टेंबर 2024 रोजी लहुजी शक्ती सेनेचे ज्ञानेश्वर जगधने यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने राहुरी येथील तहसील कार्यालयावर भव्य मातंग आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता। लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर जगधने यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की राहुरी तालुक्यातील कणगर येथे लाहुंडे नामक मातंग समाजाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। सदर घटनेला सुमारे 20 दिवस झालेत, मात्र या घटनेतील मुख्य आरोपीला अद्याप अटक केली नाही। सदर आरोपीला 3 दिवसात अटक न झाल्यास मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर महाराष्ट्रातील समस्त मातंग समाजाच्या वतीने बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येईल, असा यावेळी आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला। राहुरी तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात मातंग समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत। या होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तसेच विविध मागण्यांसंदर्भात लहुजी क्रांती सेनेच्या वतीने आज हा भव्य मातंग आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर मोर्चाला राहुरी शहरातील गाडगे महाराज आश्रम शाळेतून सुरुवात होऊन नगर मनमाड रोड, जिजाऊ चौक, नवी पेठ, शनी चौक, स्टेशन रोड या मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला। त्या ठिकाणी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून संताप व्यक्त करून पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील रजेवर असल्याने नायब तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारण्याची तयारी दाखवली होती, परंतु मोर्चेकरी आक्रमक झाले होते। जोपर्यंत तहसीलदार पाटील निवेदन स्वीकारण्यास येत नाहीत तोपर्यंत तहसील कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन सुरूच राहील असं जाहीर करताच रजेवर असणारे तहसीलदार पाटील यांनी तहसील कार्यालयात येऊन मोर्चेकऱ्यांचं निवेदन स्वीकारले। या प्रसंगी सदर मोर्चा लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे व प्रभारी प्रदेशाध्यक्ष कैलास खंडारे, जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने, जिल्हाध्यक्ष नंदूभाऊ शिंदे, माजी नगरसेवक सोन्याबापू जगधने, बाबा साठे, अरुण बोर्डे, बाळासाहेब बोर्डे, काळूराम सर, राजेंद्र वायदंडे, रामदास कणगरे, लहू खंडागळे, विजय सरोदे, मयूर अडांगळे, बाबासाहेब शेलर आदींसह लहुजी शक्ती सेनेचे व मातंग समाजा मोर्चा सहभागी झाले होते। यावेळी विविध संघटनेनं पाठिंबा दर्शवला। SRB न्यूजसाठी राजेंद्र उंडे, राहुरी। ऐका मागाची ताकद। या ठिकाणी अन्याय होत आहे हे जाणीव झाली आणि याची जाणीव झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कोणाला तरी वाटलं आपल्या मातंग समाजावर अन्याय होतो आणि प्रशासन आपली दखल घेत नाही। आपण उपद्रव मूल्य नाही, आपण कुठेतरी उपद्रव मूल्य असलो तर खऱ्या अर्थाने आपली त्या ठिकाणी दखल घेतली जाते। ही दखल घेण्यासाठी प्रशासनाला दबाव आणण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आज या मोर्चाचं नेतृत्व हे लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रांताचे सदस्य माननीय ज्ञानेश्वरजी जगधने यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राची बुलंद तोफ लहुजी शक्ती सेनेचे प्रांताचे अध्यक्ष माननीय कैलासदादा खंडारे या ठिकाणी आलेले आहेत। ते आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणारच आहेत। तत्पूर्वी मी काही मान्यवरांना या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवणार आहे। त्यांनी आपलं मनोगत हे आपलं 2-2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आठवायचं आहे। त्यामध्ये प्रथमतः मी लहुजी शक्ती सेनेचे श्रामपूर तालुका अध्यक्ष माननीय लहू खंडागळे यांना विनंती करतो की आपण मनोगत करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे। आज या ठिकाणी लहुजी क्रांती सेना मातंग आक्रोश यात्रा या ठिकाणी संपन्न करत असताना उन्हातानामध्ये बायका मुलं, छोटे छोटे बालक आपलं बिराड घेऊन पोलीस स्टेशन समोर उभे आहेत आणि त्या निमित्त लहुजी शक्ती सेना या लहुजी शक्ती सेनेची जे काही आज जे ज्ञानेश्वर भाऊ जगधने आहे त्यांनी हा खऱ्या अर्थाने मोठा मोर्चा या ठिकाणी घडून आणलेला आहे। घडवून आणत असताना लहुजी शक्ती सेनेचे प्रादेशिक अध्यक्ष सन्माननीय कैलासजी खंडारे साहेब आणि तमाम मातंग समाज या ठिकाणी उपस्थित आहे। खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे लहुभाऊंनी सांगितलं की मातंग समाज हा नेहमीच शिस्तप्रिय आहे, नम्र आहे, सालस आहे। तो कधीही कोणावर अन्याय करत नाही, पण इतकंही सत्य आहे की कोणाचा जो अन्याय आहे तो खपवून घेत नाही। आणि म्हणूनच या राहुरी तालुक्यामध्ये भरपूर अशा घटना घडलेल्या आहेत। मग ती चांदेगावची असो, गणगरची असो किंवा इतर ठिकाणी असो,
मी पोलीस प्रशासनाला एक विनंती करेन, साहेब या अधिकारीच्या काही घटना घडल्या असतील, ठीक आहे, तुम्ही नोंद घेतली नसेल, घेतली असेल, पुढे पाठपुरावा केला नसेल, पण एक विनंतीपूर्वक आपण सांगू इच्छितो की आमची चिंगारी आहे, ही ठिंगी टाकलेली आहे, त्याची ज्वाला तयार होऊ नये अशी अपेक्षा करतो. आमच्या ज्या ज्या काही अडचणी असेल, आमच्यावर जर खरोखर अन्याय होत असेल, त्याची दखल आपण घ्यावी हीच अपेक्षा करतो. पुन्हा एकदा सर्वांना जय लवजी, जय अण्णाभाऊ. कारण आज किती दिवस झाले या घटनेला, 15 दिवसाच्या पुढे झाले ना, तरी पण या आरोपींना अटक झालेली नाहीये. आणि हा एक मुद्दा आहे की जे शेळके बीटचे हवालदार आहेत ना, कनगर बीटचे, त्यांनी या लोकांनी अगोदर कंप्लेंट केली होती. मग यांच्यावर क्रॉस कंप्लेंट करायचा काहीच अधिकार नाहीये ना. क्रॉस कंप्लेंट कशी काय करता तुम्ही त्यांच्यावरती? त्या 4 बायकाच होत्या घरी, पुरुष कोणीच नव्हते. मग पुरुषांवर कसं काय क्रॉस कंप्लेंट करता तुम्ही? हा, ते यांना ब्लॅकमेल करण्यासाठी करतात का त्यांच्यावर क्रॉस कंप्लेंट? आज त्या सगळ्या गोष्टीचं सोक्ष लावलं पाहिजे आणि सगळं त्यांना न्याय मिळून दिलाच पाहिजे. आपण फक्त मोर्चा काढलो, आलो सगळ्या संख्येने इथं आणि पुन्हा माघारी चाललो, याच्यात काहीच अर्थ नाहीये. कारण पोलीस प्रशासनाने काहीतरी कारवाई केलीच पाहिजे त्या लोकांवरती, काहीतरी न्याय मिळालाच पाहिजे या कुटुंबाला. ते आज 15 दिवसापासून चक्रा मारतात, जासरापूरला इकडे राऊरीला, याच्यामध्ये काहीच हे नाही ना. त्यांचं किती नुकसान झालेलं आहे, त्यांनी त्या शेतीकडे सुद्धा जात नाहीत ते. त्यांना सगळ्यांनी न्याय मिळवून द्या आणि काय असेल ते आज इथं सोक्ष लावा. ते शेळके हवालदारला पण त्यांच्यावर काहीतरी कारवाई झालीच पाहिजे. त्यांनी क्रॉस कंप्लेंट कशी काय केली, कोणत्या कायद्याने केली, काय यांचा गुन्हा होता की ज्यावेळेस 4 महिलाच घरी होत्या, पुरुष कोणीच नव्हते, यांना रक्त पडूस्तोवर मारहाण झाली आणि पुन्हा यांच्यावरच क्रॉस कंप्लेंट केली. हा कुठला कायदा आहे? त्या कोणत्या कायद्यामध्ये लिहिले की ज्यांच्यावर रक्त पडूस्तोवर मारहाण केली आणि त्यांच्यावरच क्रॉस कंप्लेंट करायची परत? हा कायदा कुठेतरी त्यांना विचारला पाहिजे ना. आमच्यावर झालेला अन्यायाचा त्यांना न्याय मागितला पाहिजे. काहीतरी आज सगळ्या समाजांनी जर एक यांनी आलेले आहेत ना, तर सगळ्यांनी त्यांना विचारा जा आणि काहीतरी याचा निर्णय लावा. काहीतरी त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, असं काहीतरी झालंच पाहिजे समाजाचं. आणि मला एक सांगायचं आहे की सगळ्या समाजाने फकीरा कादंबरी वाचणं लय गरजेचं आहे. आपल्या मातंग समाजाने ज्याच्यावर अन्याय झाले त्यांनी त्या अन्यायाचा बदला घेतलेलाच आहे. हा प्रत्येक मातंग समाजाला अन्यायाचा बदला घ्यायची शिकवण दिलीच पाहिजे आणि प्रत्येकाने बदला घेतलाच पाहिजे. अन्याय सहन नाही केला पाहिजे. आपण अन्याय सहन करतो, आपण आपल्या जातीवरती झालेला अन्याय दाबून ठेवतो, त्याच्यामुळे लोक आपल्यावर अन्याय करतात. तरी माझं सगळ्या समाजाला आव्हान आहे की सगळ्यांनी एकजुटीने लढलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्रित झालं पाहिजे आणि सगळ्यांनी एका जीवानी प्रत्येकाची साथ दिली पाहिजे. मी एवढं सांगून माझं सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की येत्या 15 तारखेला आम्ही आमच्या सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी समोर धरणे आंदोलन 1 दिवसाचं करणार आहोत. आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचंय. कुठली संघटना व पक्ष म्हणून नाही, एक समाज म्हणून उपस्थित राहायचंय. हा जो काही गुन्हे हल्ला झालेला आहे हा फक्त लावून परिवारावर नाही, तर तुमच्यावर आणि माझ्यावर सर्वांवर झालेला अत्याचार, या अत्याचाराच्या निषेधार्थ आपण सर्वांनी एकजूट येऊन लढूयात. सर्वांना जय लहुजी, जय भीम, जय शिवराय. जगसृष्टीचे संरक्षण करणारे भूमिपुत्र समतेचं राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी अशी भीष्म प्रतिज्ञा करणारे आद्य क्रांतिगुरु लहुजी वक्ता साहेब, महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिक कष्टकरी कामगारांच्या तळ हातावर तरलेले आहे असा सिद्धांत मानणारे थोर तत्वचिंतक साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वच महामानवांना विनम्र अभिवादन करतो, मानाचा मुद्रा करतो. आज या ठिकाणी लहुजी शक्ती सेना राहुरी तालुका सकल मातंग समाज, तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व मातंग समाजाच्या संघटना, सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने राहुरीच्या पोलीस स्टेशन
आणि राहुरीच्या तहसीलदार कार्यालयावर या ठिकाणी धडक मोर्चाचं आक्रोश मोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी उपस्थित आदिवासी समाज देखील आपल्या मोर्चामध्ये उपस्थित आहे. या ठिकाणी बौद्ध समाज तो देखील आपल्या या मोर्चामध्ये उपस्थित आहे. या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो. विशेष करून राहुरी शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील या ठिकाणी महिला भगिनी तरुण कार्यकर्ते हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपण घटनेचं गांभीर्य समजून महाराष्ट्र राज्यामधील जर मातंग समाजाची जर परिस्थिती बघितली, आमच्या मातंग समाजाचा इतिहास अगोदर जाणून घ्या. या मातंग समाजामध्ये या भारत देशामध्ये ज्या काही चळवळी घडल्या, स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे काही महापुरुष घडवले, या सर्वांच्या महापुरुषांचा बापाचा बाप आद्य क्रांती करून लहुजी मस्ताद साहेब आहे. इंग्रज राजवटीला सळूकी पाऊल सोडून सोडणारे आद्य क्रांती करून वीर फकीर मान आहे. मातंग समाजाला इतकं कमजोर समजू नका साहेब. वेळोवेळी तुम्हाला विनंती करतात की त्या हरवखोर कामगार मधील आरोपींना तात्काळ अटक करा. पहिला अल्टिमेट आम्ही तुम्हाला 15 दिवसापूर्वी निवेदनाच्या माध्यमातून दिला होता. संपूर्ण आरोपीला आपण अटक करा, अन्यथा आपल्या कार्यालयावर धडक मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आता हा मोर्चा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आजच्या महिला बहिणींना मला विशेष करून सांगायचं आहे, महिलांना आता तुम्हाला कमराला पदर खोचण्याची वेळ आलेली आहे. अक्षरशः संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला खाली मान घालण्याची शर्मीची बाब या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आपल्या आया बहिणीवर हरामखोर वार करत आहेत. तुझ्या जर एवढी हिंमत आहे ना तर समोर येऊन लढ बेटे. बाळावर हात घालण्यापेक्षा तू हिजड्याची अवलाद आहे. याला कदाचित त्या ठिकाणी जर आमचे बांधव असते तर तुझे तुकडे तुकडे सोडून टाकले असते. परंतु त्या ठिकाणी दुर्दैवाची बाब म्हणजे कनगर प्रकरणातील सर्व समाज बांधव कामानिमित्ताने बाहेर गेले होते आणि त्या ठिकाणी हिजड्याच्या अवलादाने महिलांवर त्या ठिकाणी अन्याय केलेला आहे. इथल्या पोलीस निरीक्षकांना मी सांगू इच्छितो की साहेब, तुम्हाला अजून पण या ठिकाणी आम्ही नम्र विनंती करतो की गेल्या 8 दिवसामध्ये जर सर्व आरोपी आपण अटक केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील समाज या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. खेदाची बाब म्हणजे कनगर प्रकरणातील जे प्रमुख 5-6 आरोपी आहेत त्याच्यामधील प्रमुख आरोपी नगरच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे. आम्ही त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याला पाठवून त्या ठिकाणी तिथली खुलासा केला की आरोपीची काय परिस्थिती आहे. अगदी आरोपी त्या ठिकाणी मस्तपैकी खातो पितो हिंडतोय, तरी देखील पोलीस निरीक्षक साहेब आरोपीला अटक करत नाहीत. या गोष्टीचा आपण काय समाजामध्ये काय समजलं पाहिजे. या ठिकाणी राहुरीच्या पोलीस निरीक्षक साहेब या ठिकाणी आले आणि त्यांना 15 दिवसापूर्वी आमच्या सत्यशोधक लहुजी क्रांतीच्या सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून विनंती केली होती की साहेब तुम्ही आमच्या समाजाच्या भावना समजून घ्या. या ठिकाणी आमच्या इज्जतीचा या ठिकाणी आमच्या महिलांवर हात घातलेला आहे. या ठिकाणी आमच्या महिलांवर त्यांनी वार केलेला आहे. या गोष्टीचं गांभीर्य तुम्ही हलक्यात घेऊ नका. आता फक्त ट्रेलर आहे.
पिक्चर अजून बाकी आहे साहेब. दुसरा महत्वाचा विषय, त्या कणगर बीटचा जो काय पीठ हवालदार आहे शेळके, त्या शेळकेला देखील मी सांगू इच्छितो की तुम्ही या आरोपीला पाठीशी घातले, याचा उद्रेक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आज या ठिकाणी सर्व समाजातील बांधव या ठिकाणी मोर्चाला उपस्थित आहेत. या सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आजच्या या मोर्चाला आमच्या सर्व सत्यशोधक लवजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने आलेल्या सर्व तालुक्यातून जिल्ह्यातील कार्यकर्ते वतीने जाहीर पाठिंबा करतो. जय लवजी, जय भीम, जय शिवराय. या अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, विश्वभूषण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून नवा विचार प्रवाह रुजवणारे थोर साहित्यिक, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, तसेच या मानव मुक्तीच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महान पुढार पुरुषांनी हाडाचं काढं, रक्ताचं पाणी आणि जीवाचं रान केलं, अशा सर्व महामानवांना आजच्या या आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी लवजी शक्ती सेनेचे नेते सन्माननीय ज्ञानेश्वरजी जगताप, तसेच सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे पदाधिकारी, तसेच आमच्या लक्ष्मीनगर मधील सर्व आमचे माता भगिनी आणि सर्व राहुरी तालुक्यातून आलेल्या सर्व माझ्या समाज बांधवांना सर्वांना प्रथम मी जय लवजी करतो. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून मातंग समाजावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण खूप वाढत आहे आणि हे सर्व प्रकार वाढत असताना राहुरीचं पोलीस प्रशासन झोपेचा सोंग घेत आहे आणि त्या झोपेचा सोंग घेत असताना त्यांना माझं आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं आव्हान आहे. साहेब, या राहुरीचा इतिहास तुम्हाला थोडक्यात या मोर्चाच्या निमित्तानं सांगतो. या राहुरीमध्ये एक नायब तहसीलदार कुलकर्णी होती. ती अशीच मगरूर होती आणि तिची मगरुरी करीत असताना तिने साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा प्रतिनिधीचा अपमान केला होता. शेवटी तिची परिस्थिती अशी झाली साहेब, तिला राजीनामा द्यावा लागला आणि नवऱ्याला देखील सोडावं लागलं. ही ताकद या ठिकाणी असलेल्या मातंग समाजाची आहे. या ठिकाणी दुसरा स्वतःला सिंगम म्हणून घेणारा, पत्रकारांच्या हाताशी धरून स्वतःला बातमी लावणारा एक दुधाळ नावाचा पिया या राहुरी तालुक्यात आला होता. त्या दुधाळ पियाला पडता होळी थोडी करणारा या ठिकाणी राहुरी तालुक्यातला मातंग समाज आहे साहेब, यापण विसरू नका. म्हणून तुम्हाला हात जोडून आम्ही त्या विनंती केली की आमच्या मातंग समाजावर ज्याने ज्याने अन्याय केला त्या आरोपीला अटक करा. अरे मला वाटलं साहेबांचं काम चांगलं, साहेब त्या आरोपीला पकडून आणतील. अरे कमीत कमी मातंग समाजाला त्या हरामखोरांनी शिव्या दिल्या. एवढंच नाही, पोलीस निरीक्षक पेंगे साहेब तुमच्या सर्व पोलिसांच्या आया बहिणीवर तो हरामखोर आरोपी बोलला तरी तुम्ही त्याला अटक केलं नाही. मग काय समजायचं आम्ही मातंग समाजाने? आपण त्या आरोपीला जर पाठीशी घालत असाल तर तुम्हाला आजच्या मोर्चाच्या निमित्तानं आवाहन करतो आणि तुम्हाला सांगतो, जर तुम्ही त्या आरोपीला पाठीशी घातलं, तुम्हाला वाटत असेल मातंग समाजाचा कुणी वरती होता नाही, मातंग समाजाचा कुणी अधिकारी मातंग हृदय सम्राट विष्णुभाऊ कसबे हे वरती बसलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही जेवढं काही स्वतः करू नका. मातंग समाजाचे मोठे मोठे नेते अधिकारी हे सुद्धा आजच्या मोर्चाच्या निमित्तानं तुम्हाला आवाहन करतो आणि विनंती करतो की आपण या ठिकाणी तात्काळ त्या आरोपींना अटक करा आणि आमच्या माता भगिनीवर हल्ले
मातंग समाजाच्या गोरगरीब समाजावर तुम्ही गुन्हे दाखल करता. तुमच्याकडे एवढे अधिकार असताना तुम्ही हा गुन्हा दाखल कसं करून घेतला याचं सर्वप्रथम आम्हाला तुम्ही या ठिकाणी उत्तर द्या. तुम्हाला या ठिकाणी मोर्चातून नम्र विनंती करणार आहे की जर आमच्यावर जर तुम्ही खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करताल तर आम्ही पण या ठिकाणी कच्च्या गुन्ह्याचे नाहीत. आम्ही विकोराच्या या ठिकाणी ऐकून घेणारे मातंग समाजावर जर अन्याय अत्याचार जर या काळात झाला आणि जर तुम्ही जर ते आरोपींना पाठीशी घालण्याचं काम केलं तर हा निलेशपणे तुमच्या देखील पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. जय लवजी, जय भीम. क्रांतिकारी जय लवजी. जगत्तर देशासाठी मरणतर देशासाठी अशी घोर प्रतिज्ञा करणारे आदि क्रांतिगुरु लवजी वस्ताद साळवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथमतः अभिवादन करतो. सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. आज या लवजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी राहुरी शहर व राहुरी तालुक्याच्या वतीने जो काही मोर्चा उपस्थित केलेला आहे तर मी या मोर्चाच्या निमित्ताने सर्व या ठिकाणी बसलेल्या माझ्या समाज बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की आजपासून मोर्चा नाही, आंदोलन नाही, डायरेक्ट ज्या कोणी हरामखोराने आपल्या बहिणीला हात घातला त्याचे हात कलम करा. ज्या कोणी काही प्रश्न होईल की लवजी शक्ती सेना अहमदनगर जिल्ह्यात ही जबाबदारी घेऊन टाका. जामीन असेल त्याला सोडवायचं असेल त्याला काही मदत लागेल की लवजी शक्ती सेना पुरवल्याशिवाय राहणार नाही. जे कोणी आपल्या आवा बहिणीवर हात घालत असेल त्याचे डायरेक्ट हात कलम करा. मी सौम्य भाऊ कांबळेचा भाऊ आहे आणि आदरणीय विष्णू भाऊ कजवेचा साहेबांचा चेला आहे. परंतु मी या लवजी शक्ती सेनेचा अहमदनगर जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने सांगतो अगर आपल्या आया बहिणीवर मागल्या काळात त्या काय गावचं नाव होतं चांदेगावला देखील या ठिकाणचा असाच प्रसंग घडला. आता मधल्या काळात गावात बी या ठिकाणी असाच प्रकार घडला. आपण काय सहन करायचं? आपण काय मेलेले आहे दूध पेलेलं का? आपण लवजी शक्ती सेनेच्यावर लवजी मागायचे व फकीर मागायची आवड आहे आपली. आपण हे गुन्हे सहन करायची गरज नाही. आपण डायरेक्ट जो कोणी आपल्या आई बहिणी हात घालतो त्याचे डायरेक्ट हात कलम करा. जे काही प्रसंग घडल त्या कुटुंबावर त्याची लवजी शक्ती सेना जबाबदारी घेईल. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय लवजी. आणि त्यानंतर आलेल्या सर्व समाज बांधवांसाठी आपण अल्पवराची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे, भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तर माझी गुप्त वार्तेच्या शिंदे साहेबांना विनंती, तहसीलदार साहेबांना बोलवा. या निवेदनामध्ये काय त्यांना सांगायचं आहे. हे निवेदन मी तहसीलदार साहेबाला द्यायला आलेलो नाही. हे निवेदन मी जिल्हा अधिकाऱ्याला द्यायला आलेलो नाही. हे निवेदन मी राज्याच्या मुख्य सचिवाला द्यायला आलेलो नाही. हे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना द्यायला आलोय. हे तुमच्या मार्फत पाठवणार आहे. त्यामुळे तहसीलदार साहेब जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी निवेदन वाचणार नाही, तोपर्यंत मी बोलणार सुद्धा नाही. जे तहसीलदार साहेब असतील त्यांना इथं तातडीने बोलवा आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम आम्ही करू. साहेब, तहसीलदार साहेबांना बोलवा. बोलवायचंय का? अरे आपलं दुःख कोणापाशी मांडायचंय? या तालुक्याचा दंडाधिकारी तो आहे काही नाही, मग त्याला येऊ द्या, मग हे आमचं दुखणं त्याच्यापाशी मांडू. आणि हे तुझ्या मार्फत राज्याच्या गृहमंत्र्याला गेलं पाहिजे, गृह राज्यमंत्र्याला गेलं पाहिजे, पालकमंत्र्याला गेलं पाहिजे. आम्ही अरे तुरीची भाषा बोलणार, जरूर बोलणार. आमचा बाप क्रांती वस्ताद लवजी वस्ताद साळवे त्याला शपथ घेतली, मरण तर देशासाठी जगल तर देशासाठी. आमचा बाप देशासाठी लढतो. त्या बापाची आम्ही अवलाद आहे आणि त्या अवलादीचं तुला ऐकावाच लागेल. पाटील साहेब बाहेर या आणि नायब तहसीलदार आला तरी निवेदन देणार नाही. संजय गांधींना भारतात नसीबदार आला तरी देणार नाही. कुळ कायद्याचा आला तरी देणार नाही. मला या ठिकाणी तहसीलदारच पाहिजे तेव्हा आम्ही निवेदन देऊ. काय वाटतंय? क्रांतिगुरु लवजी वस्ताद साळवेचा, लवजी शक्ती सेनेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आलेत का तहसीलदार साहेब? आलेत का? माझं लक्ष तुमच्याकडे. माग पाठीला डोळे नाहीत. साहेब आल्यानंतर आपण बोला. तहसीलदार साहेब बाहेर या, बाहेर या.
तहसीलदार साहेब होश में आओ, तहसीलदार साहेब होश में आओ, तहसीलदार साहेब तुम्ही तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी आहात आणि आमची तक्रार नाही, निवेदन देणार नाही, बोलवा वरिष्ठांना, बोलवा आम्ही त्यांना देऊ, वरिष्ठांना बोलवा, प्रांत अधिकाऱ्यांना बोलवा, आम्ही त्यांना देऊ, त्यांच्या विरोधात सुद्धा तक्रार आहे. मी इथं नायब तहसीलदारला निवेदन देणार नाही. त्यातल्या त्यात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय टेंगे साहेब यांना सुद्धा निवेदन देणार नाही. मग निवेदन आमचं घेणार कोण? अरे आम्ही काय लुच्चे पुच्चे आहोत का? अंग्या पुंग्याला निवेदन द्यायचं का? अरे आमच्या आया बहिणीवर हल्ला झालाय, घरात घुसून मारलंय. उद्या जर यादा कदाचित तोच वाचताना तिच्या नरड्यावर मारला असता, ती मेली असती, आम्ही काय घ्यायचं कुणाचं? म्हणजे आमचे पुन्हा पडूस तर तुम्ही निवेदन सुंगे घेणार का? प्रांत साहेबांना बोलवा, याच्यामध्ये 9 नंबरची मागणी आहे. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. तुम्ही तयार आहात का? कारण की या पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संजय ढगे साहेब यांच्या विरोधात सुद्धा आमची तक्रार आहे. त्यांना निवेदन द्यायचं नाही. त्या बीटचे बीट हवालदार शेळके यांना निलंबित करा, सस्पेंड करा, त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. त्यांच्या वरिष्ठांना निवेदन द्यायचं का? मग आपल्याला अधिकारी पाहिजे. प्रांत साहेब आले, आम्ही इथं थांबू. तुम्ही अप्परला बोलवा, आम्ही तरी थांबू. तुम्ही सालीवर साहेबांना बोलवा, आम्ही इथं थांबायला तयार आहोत. मोर्चाला आलेल्या मागांना पांगू नका, इथं समोर या. तुमचं दुखणं मांडायला आलो आपण, आपलं दुखणं मांडायला आलो आपण. कुणाला निवेदन द्यायचं? तहसीलदारला. आलेत का? नाही. मग वरिष्ठ येऊस तर आम्ही मोर्चा चालू ठेवू. चालेल साहेब, तुमच्या आदेशाने. आमच्या प्रांताचे अध्यक्ष आलेले आहेत, खंदारे दादा, विष्णू भाऊ तोवर येतील तरी आम्ही निवेदन आंदोलन चालू ठेवू. कारण की या देशाचा, या महाराष्ट्रामध्ये मांगासाठी लढणारा मांगाचा ढारेवाद विष्णू येणार आहेत. त्यांना येऊस तर थांबू, पण आम्हाला वरिष्ठ पाहिजे. काय वाटतंय? अरे बोला, काय वाटतंय? कुणाला निवेदन द्यायचं? कोणत्या अधिकाऱ्याला? कार्यकारी दंडाधिकारी. कारण की त्यांच्या अंडर असणारा तालुका, त्यांच्या अंडर असणारे पीआय, त्यांच्या विरोधात आपली तक्रार आहे. मग तक्रार वाचू का नको वाचू? बरं, निवेदन वाचत नाही तोपर्यंत वरिष्ठांना बोलवा साहेब. आजपर्यंत लय मोर्चे झाले, लय आंदोलन झाले, निवेदन घेतलं, तोंडाला पानं पुसले, कोणता अधिकारी येतो, आम्ही बावळत फोटो काढतो, निघून जातो. अरे आमचं दुखणं मांडायचं कुणापाशी? आमचं अन्न मांडायचं कुणापाशी? आमचं दुखणं ऐकणारा पाहिजे का नाही पाहिजे? म्हणून आज या मोर्चासाठी आपण सर्वजण आलात. तुमच्या सर्वांचं प्रथमतः अभिनंदन, तुमच्या सर्वांचे विशेष आभार. हा ज्ञानेश्वर जगदाळे निमित्त मात्र होता. गेल्या 8-10 दिवसापासून माझ्या सोबत राहुरी खुर्द येथील आलाय का हवी चांदणे? कुठे हवी चांदणे आहे का? हवी चांदणे कुठे? हा मुलगा रात्रंदिवस माझ्या सोबत घर टू घर पॉम्पलेट वाचण्यासाठी हिंडला. आम्ही अहमदनगर जिल्हा या ठिकाणी विश्रामगावावर 18 तारखेला लहुजी शक्ती सेनेची जिल्ह्याची बैठक झाली आणि त्या लहुजी शक्ती सेनेच्या जिल्ह्याच्या बैठकीमध्ये राहुरी येथे 30 तारखेला मातंग आक्रोश मोर्चाचं आयोजन करायचं असं ठरलं. आमचा भाषण करू मीटिंगचा विषय सांगतो, मोर्चा कसा झाला ते सांगतोय. तहसीलदार आल्यावर मी निवेदन वाचन भाषण करेल. चालेल बाकीचे बोलू, थांबा, काही न करू. झाले, आंदोलन झाले आणि निवेदन दिलं, पळून गेले. आपण पळून जाणाऱ्याची अवलाद नाही. फकीरा कादंबरीमध्ये काय सांगितलंय? माझ्या बापाचा खुनाचा बदला मी खुनाने घेईल. फकीरा कादंबरी आमची ताई म्हणली ना वाचा. अरे मग आमच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे का नाही? अरे आमच्या रक्ताचा बदला घ्यायचा आहे का नाही? थांबू आपण. रात्रभर बसायला तयार आहात का? अरे 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, अरे माते देश दुटीचा, अरे माते देश दुटीचा. अरे या प्रशासनाचं करायचं काय?
अज्ञात क्रांतिगुरु आज मी इथं वैजापूर तालुक्यामधून जसं मला लहू भाऊ खंडाळेचा मेसेज आला त्या दिवशीपासून मी तयारीला लागलो आणि सांगितलं की लहू भाऊ मी राहुरी तालुक्यामध्ये येणार आहे. आणि आज इथं आल्याच्या नंतर जसं की पाहिलं की साहेबांनी आपल्याला सांगितलं आपण जे निवेदन देतो ते निवेदन दिल्याच्या नंतर त्या निवेदनावरती भजे खाल्ले जातात, वडेपाव खाल्ले जातात. आपले जे निवेदन आहे ते कचरा कुंडीमध्ये टाकले जातात. आणि आज जसं की साहेबांनी सांगितलं की दंड अधिकारी सुट्टीवर होते, 20 मिनिटात कसे काय येत आहे? अरे 20 मिनिटामध्ये कसे काय येत आहे? तर ही ताकद आज आपल्या मातंग समाजाची आहे. आपण विसरायला नको की आपली जात ही कट्टर लहू सैनिक आहे. आपली जात ही कट्टर लहू सैनिक आहे. त्याच्यामुळे याच्यानंतर कोणीही घाबरायचं नाही, कोणीही घाबरायचं नाही. कोणताही पदाधिकारी असू द्या, मातंग समाजावरती अत्याचार झाला, अन्याय झाला तर एक कॉल करा, एक कॉल करा. पूर्ण तालुका तुमच्यासाठी आहे आणि याच्यानंतर घाबरायचं नाही. सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय लहूजी. शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रथमतः अभिवादन. कणगड तालुका, कणगड गाव राहुरी तालुका येथील महिलेला जो अन्याय अत्याचार झालेला आहे त्या गोष्टीला 19 दिवस उलटून गेले, परंतु या झोपलेल्या सरकारला अद्याप जाग येत नाही. याला जाग येण्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये फकीरा लवजीवता साळवे जर समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर फकीरांनी चळवळ उचलली. तसेच आता पण या मातंग समाजाला युवक पिढीला माझी विनंती आहे की आपण गप्प न बसता चळवळीची धार मातंग समाजाची दाखवावी आणि स्त्रियांनी सुद्धा यावेळेस होणाऱ्या अन्याय अत्याचाराला बळी न पडता कमरेला खुरपण लावून या माधुर छेदाचा खत्म करण्यात यावा एवढंच बोलतो. जय देवजी, जय भारत, जय हिंद. या ठिकाणी देवजी इथं झालेला आपल्या कणगड गावामध्ये जो अन्याय झालेला आहे ते अन्यायाबद्दल मी तहसीलदार साहेब असतील, आपले एकनाथजी शिंदे असतील, त्यांना मी सांगू इच्छितो जर येणाऱ्या 3 दिवसामध्ये जर ह्या अन्यायाचा जर काही सोक्षमोक्ष जर नाही लागला तर 3 दिवसानंतर तुम्हाला सांगतो आजपासून 5 दिवसानंतर ह्याच्या दुप्पट पब्लिक घेऊन येणार. ही पब्लिक कमी आहे, आमचे अख्खे माग स्वर्गीय माणसं घेऊन येणार. हा फक्त एक लहुजी समाज आहे, आमचा मातंग समाज आहे. अख्खा आमचा माग स्वर्गीय समाज घेऊन येणार आम्ही. 3 दिवसामध्ये जर याचा सोक्षमोक्ष जर लागला नाही तर टेंगे साहेब असतील, शेळके साहेब असतील, ते त्यांना निलंबित करण्यात यावं. जय. महिलांवर बंधावर जे अत्याचार घडलेले ते अत्याचार आपण आता सहन करायचे नाही. कारण की ज्या महिलांवर आज त्या हिजड्याच्या अवलादींनी वस्त्यांनी वार केले त्यांना म्हणावं बेटे वाघाची गाठ पडायला पाहिजे होती, तुमचे हात गरम केल्याशिवाय राहिले नसतो, अशी ही मागाची जात आहे. मांगाला जिथं तिथं जावं तर टाकीवण्याचं नाही बघायचं, जिथं तिथं जावं तर त्या कार्यकर्त्यांनी आपला कुठेतरी अपमान होईल मागाच्या माणसाचा आणि त्या मागाचा कुठेतरी अपमानच करायचा. असं आता आमचे खंबीर नेतृत्व विष्णूभाऊ कचबे आमच्या पाठीशी आहेत. आम्ही एखाद्याचे हात तोडायला माग पाहणार नाहीत. हे कार्यकर्ते आज लहुजी शक्ती सेनेचे भरपूर आपल्यासाठी उभे राहिले आणि तालुक्यात नाही अखंड महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भरपूर विष्णूभाऊ कचबे साहेबांची भरपूर मोठी ताकद झालेली आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा तुम्हाला मांडायचा आहे, मला एक मुद्दा मांडायचा आहे. पोत्राजवळ अत्याचार झाला आंबे गावामध्ये. पोत्रात कार्यक्रम करून निघून गेल्याच्या नंतर त्या पोत्राला वेळ झाला आणि ते वेळ झाल्याच्या नंतर चोर म्हणून त्या पोत्राला हनुमान
करण्यात आली त्या अशा लोकांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. कोथळ सेनेचे होते मी रामदास कनगरे एवढं बोलतो थांबतो. जय लहुजी. आम्हाला कळलं तुम्ही रोजेवर आहात तरी तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मी काय भाषण करणार नाही, मी काय जास्त बोलणार नाही. हे निवेदन माझ्या हातात जे आहे ना मी ते फक्त वाचणार आहे. वाचनाची वेळ आता मी माझी राहिलेली मी कैलास दादा आहेत. तर तहसीलदार साहेब जय रयत जय अधिकार साधता स्वाभिमान. लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे, प्रदेश अध्यक्ष कैलासदादा खंदारे, मी ज्ञानेश्वर जपणे राज्य कार्यकारी सदस्य. प्रति आपण कोणाला देतो ऐका, बरोबर करू नका. प्रति माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय 22 आणि मार्फत कुणाच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी राहुरी तहसीलदार राहुरी जिल्हा अहमदनगर यांना आपण निवेदन देत आहोत. साहेब विषय आहे राहुरी तालुक्यात आपण समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तसेच समाजाच्या इतर मागण्यांची दखल घेऊन आपल्या मार्फत त्यांना पाठवावं, आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आता आमचं म्हणणं आहे ते असं तालुका राहुरी येथील मातंग समाजाचे लाहुंडे कुटुंब आहे. त्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करणारे समाजकंटक आरोपी अद्यापही नाही ते मोकाट फिरत आहेत. पण त्यांना पाठीशी घालण्याचे काम त्या आरोपींना पाठीशी घालण्याचे काम राहुरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांच्या मार्फत बीट हवालदार पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके हे करत असल्याचे आमच्या निदर्शनात येत आहे. बरोबर का? त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सदर गुन्ह्यामध्ये सह आरोपी करून तात्काळ निलंबित करण्यात यावे. बरोबर आहे का? लावून कुटुंबावर हल्ला होण्याच्या आदल्या दिवशी त्या गुन्ह्यातील तपास करणारे बीट हवालदार पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके यांनी आरोपींना अटक केलेली नाही. अटक न करता पीडितांना जशी काही मदतच केली असा आमचा समज आहे. मग जर पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी आरोपीला वेळ केली असते तर हा गुन्हेगाराने हल्ला केला असता. सदर बाब पोलीस निरीक्षक यांना सांगितले असता शेळके यांना नाशिक पाठवलं होतं. त्यामुळे त्यावर आम्ही काय समजावं का जर तुम्ही पाठवलं होतं तर त्यामुळे आमची अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा व वरिष्ठांमार्फत पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करावा असं आमचं म्हणणं आहे. आरटीला स्वतंत्र दिला जातो. आरटीला स्वतंत्र निधी द्यावा. आरटीला जो निधी दिला जातो तो भारती मार्फत दिला जातो. तर आमची आरटी स्थापन का केली असा आमचा सवाल आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व जमातीच्या वर्गीकरणाच्या दिलेल्या निकालाची अंमलबजावणी सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सर्वोच्च भारत झाला असता तो पोलीस निरीक्षक सदर आरोपीशी जणू काय आर्थिक फसवणूक केली असा आपला सवाल आहे. आज सिद्ध करता येतो माझ्या समोरी फी समोरी सी आणि समोरी फी
त्यांचे अधिकार तपास केल्यानंतर त्या दिवशी त्या दिवशी या 4 महिना घरी होत्या आणि हे 2 वयोवृद्ध घरी होते. यांना मला त्या माणसांना असल्यावर त्याच्यावर मरण झाले असते किंवा त्या गुन्हेगारापैकी एखादा जीवच मारून टाकला असता. ते घरी होते का पोरं? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाच कसा? हा सवाल काही कोणी विचारला ना. मग त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाच कसा? जर समजा ते मुलं असते, ते जखमी झाले असते किंवा त्यांनी समोरच्या एखाद्या तरी महिलांना समोर त्यांनी जी मारहाण केली त्यामध्ये त्या 4 महिला होत्या, मग त्यांनाच मारहाण कशी झाली ही विचारण्याची बाब आहे. त्यामुळे विरोधीवर टाकण्याचा षडपत्र शिर्के असे वाटते. पहिल्या अॅट्रॉसिटीचा गुन्ह्याचा तपास हा DYSP अंतर्गत असतो. अॅट्रॉसिटीचा तपास जर पहिल्या अॅट्रॉसिटीचा तपास DYSP शिवपूज्य साहेब यांनी स्वतः लक्ष घालून कर्तव्यपूर्वक तपास करून तात्काळ अटक केली असती तर गुन्हेगारांनी इतर लोकांना बोलून कुटुंबावर हल्ला केला नसता. त्यामुळे अॅट्रॉसिटीच्या आदल्या दिवशी तपास न करणारे DYSP शिवपूज्य यांना देखील सदर गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्यात येऊ नये असा त्यांना वेळ सांगा. रक्ताचं मला काय दिलं जातं? आणि जर घरातल्या व्यक्तीचे किंवा इतर व्यक्तीचे रक्त सापडलं तर हा मेलेला माणूस आहे का इतर कुणी आहे हे सिद्ध करण्यासाठी DNA तपासले जातात. तर पीडितांच्या रक्ताच्या नमुने त्यांना वेळोवेळी वाटावे. पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके त्यांना म्हणाले की तुम्ही शासकीय कामात अडथळा आणत आहेत म्हणून मी तुमच्यावर गुन्हा दाखल करीन असे धमकावित आहेत. परंतु आमचे म्हणणे आहे, मी जे बोललो ना रक्ताचे नमुने कशासाठी पाहिजे हे आम्हाला समजले नाही. गुन्हा घडण्याचा पीडितांना काय करतो धमकावित आहे. सांगितले आम्ही त्याच्याकडे पेशंट आहे तोपर्यंत आम्ही तो काय बोलला काय बोलला त्याचं काहीतरी आपण गुन्हा दाखल साहेब त्याला अटक करावं. आम्हाला त्याला पाहिजे तो काळा आहे का गोरा आहे कसं आहे आम्हाला पाव तरी द्या. त्याने वांगाची आवडत काढली, त्याने वांगाला आव्हान दिलं या किती वांग आहे आता मी आहे. अरे भाऊ आम्ही आलोत ना तुला पाहिजे आम्हाला साहेब तेवढा आरोपी अटक जोपर्यंत होत नाही ना कारण की आम्ही या ठिकाणी एक टायमाची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. पाणी सुद्धा समाजाने ऐकलं सुद्धा ऐकलं साहेब जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आता याच्या पुढची घटना रावरी खुर्द मध्ये एक ग्रामसभा भरली होती. त्या ग्रामसभेमध्ये आपल्या मातंग समाजाच्या एका मुलानं प्रश्न विचारला ग्रामसभेमध्ये. प्रश्न विचारणं वाईट आहे का? पंचायत राज व्यवस्था आहे केंद्रापासून जिल्हा परिषद पंचायत समिती पंचायत राज व्यवस्था आहे
केली हो, त्या पोराला मार केली, कुटुंबाला धमकावलं, परंतु राहुरी पोलीस ठाण्यात परस्पर एकामेकाविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना ढकललं नाही. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धंदे चालू आहेत. ते कोणते? बेकायदेशीर देशी विदेशी दारू, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी पत्ते खुलेआम चालतात. तोंडावर मुलीशी फुटलेल्या मुलांना, 16 वर्षाच्या मुलांना दारू भेटते व दारू समाज बिघडायला लागला. या दारूमुळे काय झालं? काही तरुण भगिनी आई तारुण्यात झाल्या, आई तारुण्या लहान लहान 3-3, 4-4, 5-5 वर्षाची मुलं. मग या बेकायदेशीर विदेशी दारू विकणाऱ्या मुलं कुटुंब उघड्यावर आले. तसेच 15-16 वर्षाचे वय असणाऱ्या गटातील तरुण पिढी व्यसनाधीन. या गावातील एक तरुण होता, गावाचा तरुण, त्या तरुणाचा आजच दाव आहे. कशामुळे झाला? नाही ना, तो गुटखा खात होता. तालुक्यामध्ये सर्रासपणे गुटखा विकला जातो आणि त्या गुटख्यामुळे त्याला कॅन्सर झाला आणि त्याचंही कुटुंब उघड्यावर आलं. मग हा सर्रास गुटखा कुणाच्या आशीर्वादाने विकला जातो हे आम्हाला विचारायचं आहे. मग तो मरण या जबाबदार कोण? पावला या जबाबदार कोण आहे? त्यामुळे राहुरी शहरात व तालुक्यात असणारे अवैध धंदे बंद न करणारे पोलीस निरीक्षक संजय टेंगे हे अपयशी पोलीस अधिकारी ठरले आहेत. त्यामुळे त्यांची राहुरी पोलीस ठाण्यात तांडेगाव येथील पीडित कुटुंबाचं काय झालं? त्यांच्यावर गुन्हा दाखल असताना पीडितांच्या वडिलांचं शव, म्हणजे त्या मुलांनी गुन्हा दाखल केला, त्याच्या वडिलांचं शव बेवारस परिस्थितीमध्ये एका राणामध्ये आढळून आलं. त्याचा तपास योग्य प्रकारे न करणाऱ्या व त्याच्यामध्ये देखील पोलिसांनी हल्ला केला. म्हणून त्या कुटुंबाला मुख्यमंत्री साहेब आपल्या मार्फत योग्य न्याय मिळावा. मातंग समाजाला यापुढे ही सगळ्यात महत्वाची मागणी आहे. मातंग समाजाला यापुढे खुलेआम जसे इतर समाजामध्ये शस्त्र बाळगण्याची परवानगी आहे, तसे आम्हालाही सुद्धा शस्त्र बाळगण्याची परवानगी मुख्यमंत्री साहेब तुम्ही द्यावी. आता याच्यानंतर मुद्दा महावितरणचा. आता म्हणतात महावितरणचं काय? महावितरण मध्ये जे रिडिंग घेतलं जातं ते रिडिंग खोटं असतं हे त्यांचे अधिकारी सांगतात. अधिकाऱ्यांच्या चौकशी केल्यानंतर ते काय म्हणतात? रिडिंग घेणाऱ्याने रिडिंग घेतलं नसेल आम्ही काय करणार? काही बिलावर डायरेक्ट असतं नो रिझल्ट नो रिडिंग. मग जर आमच्या बिलावर रिडिंग असतं त्याच्यावर शेरा मारतात. मग मुख्यमंत्री साहेब पट्टी बिल देणाऱ्या महावितरणच्या कार्यालयावर कायदेशीर कारवाई करा. वडगाव गुप्ता तान्हे साहेब, तुमच्या वडगाव गुप्ताचा मॅटर आहे. वडगाव गुप्ता विरोधी आहे, तिने तक्रार दिली, तिची तक्रार वेगळीच लिहून घेण्यात आली आणि त्या ठिकाणी सुद्धा त्या आरोपीला पोलीस संरक्षण देण्याचं काम तेथील बीट हवालदार वेगोवेगाने तेच ड्युटी त्यांनी त्या बाईने जी फिर्याद सांगितली ती घेतली नाही, उलट त्यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली. सदर गुन्ह्यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल MIDC पोलीस स्टेशन पालवे व तेथील असलेले पोलीस निरीक्षक चौधरी MIDC यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, सुद्धा गुन्हा दाखल करावा. आणि 16वी मागणी, गोगरगावचं कुटुंब गेल्या 5-6 वर्षांपासून राष्ट्रासाठी भागतंय. कशासाठी? टनल आहे, पलीकड शिवरस्ता आहे आणि शिवरस्ता आहे. साहेब त्यांना एक रस्ता मोकळा करून द्यावं, त्याची कुटुंब रस्ता खुला करून मागत आहे. परंतु या गोगरगावच्या प्रकरणामध्ये असं दिसून येतं मुख्यमंत्री साहेब नेवासा तहसीलचे तहसीलदार संजय बिराजदार वेळोवेळी येऊन ग्रामपंचायतीमध्ये बसतात. समाजाची दिशा म्हणून साहेब ही आमची मागणी आहे, आमचं निवेदन आहे. यासाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलं. अल्लाह
निवेदन ऐकल्याबद्दल खूप लढलोत मातीसाठी, इतरांसाठी खूप लढलोत मातीसाठी, इतरांसाठी, समाजासाठी आणि न्यायासाठी. माननीय आमदार एकनाथरावजी शिंदे सर आपल्याकडे या मोर्चेकऱ्यांच्या माध्यमातून लवजी शक्ती सेनेने सकल मातंग समाजामध्ये काम करणाऱ्या या जिल्ह्यामध्ये विविध संघटनेचे सर्व नेते पदाधिकारी समाज बांधव माझ्या मायमावल्या अगदी उन्हात या ठिकाणी अन्यायाच्या विरुद्ध आमचा आक्रोश शासन दरबारी पोहोचवण्यासाठी आपल्या माध्यमातून मुंबईला शासनाला आवाज पोहोचवण्यासाठी हे सर्व आंदोलनकर्ते मोर्चेकरी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी लवजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे आमचे सहकारी आदरणीय ज्ञानेश्वरजी जगदरे यांनी या मोर्चेकऱ्यांचं आंदोलनकर्त्यांच्या निवेदनाच्या माध्यमातून मागणी आपल्या समोर ठेवण्यात आलेल्या आहे. याच शहरा अंतर्गत पोलीस स्टेशन जे आहे मग ठाणेदार संजय ठेंगे असतील, पोलीस हवालदार शेळके असतील, दुसऱ्या प्रकरणातला पोलीस हवालदार आव्हाड असेल, दुसऱ्या प्रकरणातला पोलीस निरीक्षक चौधरी असेल, त्यांचा सहकारी पालवे असेल, म्हणजे विशेष सत्वाने या ठिकाणी कणगर असेल, या ठिकाणी घोगेगाव प्रकरण असेल, कणगर कुटुंबियांचं, या ठिकाणी वडगाव गुप्ताचं प्रकरण असेल, या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहित असलं पाहिजे की चांदेगावचं प्रकरण असेल. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये अन्याय होत आहे आणि विशेष तत्वाने या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कायद्याचं आणि संविधानाचं राज्य आहे की गुंडांचं राज्य आहे. या ठिकाणी या प्रकरणाचे आदरणीय अधिकारी आहात. या प्रकरणाचा अत्यंत गंभीर भाग असा की 9 तारखेला प्रकरण होते आणि काम करणाऱ्या पोलीस प्रशासनाची दिरंगाई या ठिकाणी आंदोलनकर्ते खपून घेणार आहेत. निश्चितपणे आज आम्ही या ठिकाणी जे आलेला आपण निवेदन घ्यायला आला आंदोलनकर्त्यांचे नेतृत्व करणारे ज्ञानेश्वरजी यांनी आपलं अभिनंदन केलेलं आहे. मात्र आम्ही या ठिकाणी आपल्याला देतोय वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी आहेत. पण शासन स्तरावर 1 ऑगस्टला साठेंच्या जयंतीच्या दिवशी या देशाच्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात हिरवी झेंडी दाखवली. त्या निर्णयाची सरकारने अंमलबजावणी केली पाहिजे. या प्रकरणामध्ये ज्या धमक्या दिलेल्या आहेत, जी आर्थिक मर्यादा राखण्याची जी प्रक्रिया या प्रकरणामध्ये दिसून आलेली आहे आणि निश्चितपणानं या प्रशासनाला कलंक ठरू पाहणारं हे राहुरी प्रशासन निश्चितपणाने या ठिकाणी या निषेधार्थ या ठिकाणी आम्हाला नाईलाजाने उतरावं लागत आहे. आणि विनंती आहे, विनंतीवाला इशारा आहे की आम्ही सर्व आंदोलनकर्ते या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी रौद्री विष्णू कबे साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 9 तारखे 8 तारखेपर्यंत 8 ऑक्टोबरपर्यंत आम्ही शासनाला निर्धारित वेळ दिलेली आहे, अल्टिमेटम दिलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये मग साताऱ्याचं तपस्यनगरचं प्रकरण असू दे किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अन्यायाचं वाढणारं प्रकरण असू दे, त्यातल्या त्यात या राज्यातला देशातला अनुसूचित जाती जमाती आयोग डोळे लावून बसलेला आहे. ज्या ठिकाणी न्याय मागण्याचे काम तहसीलदार साहेब हे आमचे पीडित कुटुंब करतायत, आमच्या माय भगिनी भाऊ करतायत, तेव्हा दुर्दैवानं इथं कायद्याचे भक्षक मानतात आणि आमच्या पीडितांना फिर्यादींच्या विरोधात खोट्या नाटा गंभीर गुन्ह्याची गंभीर शिक्षेची तरतूद असणारे खोटे गुन्हे दाखल करतात. याही प्रकरणात तेच झालं आणि म्हणून कायद्याने चालणारी माणसं आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि या महाराष्ट्राला आजपर्यंत जे आंदोलन पाहिलं नसेल ते आंदोलन आम्ही हाती घेतलेलं आम्ही आज तुमच्या दरवाज्यात आलेलो आहे. मात्र 8 तारखेपर्यंत
या संपूर्ण प्रकरणाला जर आपण न्याय दिला नाही, संजय ठेके पासून हवालदार शेळके असतील, हवालदार पालवे असेल, हवालदार तुमचा आव्हाड असेल, पोलीस निरीक्षक चौधरी असेल किंबहुना या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित असणारे DYSP शिवपुंजे असतील, तर या सगळ्यांच्या अनुषंगाने या प्रकरणात यांना मी जाब विचारण्यासाठी आलेलो आहे. आणि ही जर कार्यवाही झाली नाही, तर साहेब आम्ही तुमच्या दरवाज्यात जसं आलो तसं साताऱ्याच्या क्रांती ऐतिहासिक भूमीतून आम्ही 9 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर कायमस्वरूपी मुक्कामाला आणि निवाऱ्याला जाणारी या देशातली पहिली विरार यात्रा निघणारा आणि त्या विरार यात्रेमध्ये त्या शासनावर कलंक ठरू पाहणारा हा राहुरी तालुका मागे राहणार नाही. सर्व मोठे आंदोलन करते या ठिकाणावर राहणार आहे. आणि म्हणून आपल्याला इशारा आहे की या प्रकरणामध्ये आमच्या एका तरुण नौसैनिकांना इशारा दिलेला आहे. 3 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 3 दिवसाच्या आत संजय ठेंगे, पोलीस हवालदार शेळके, आव्हाड, पालवे, चौधरी आणि इतर संबंधित मंडळी असतील त्यांनी या संपूर्ण प्रकरणातल्या आरोपीला 3 दिवसात अटक केली तर बरं, अन्यथा आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांचा तोंडाला कळ फासल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा इशारा देतोय. आणि खास करून आपल्या लढाऊ पाण्याच्या सर्व माझ्या नौसैनिकांना, भावांना, सर्व नेते पदाधिकारी सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. तुमच्या पाठीशी माझ्या मायमाऊलीच्या वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांचे डोळे काढण्याची हिंमत मागाचा, त्याचे हात कळम करण्याची हिंमत मागाचा. आणि जर वाकड्या नजरेनं येऊन जर वाकडं पाहून जर मागाच्या वस्तीकडे पडलं तर त्याचा हात तोडून त्याच्या गळ्यात लटकवण्याची हिंमत मागाच्या लेकरात आहे. त्यामुळे पुढे असं प्रकार घडणार नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी इशारा देतो. आपल्याला विनंती करतो, आम्ही सर्व आंदोलन करते निवेदन जरी आपल्याला देण्यात आलेलं असलं तर सर्व निवेदन आम्ही आंदोलन करते या ठिकाणी बसणार आहोत. कारण आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो किमान संवैधानिक चर्चा हे कोणी संबंधित आहेत, DYSP असतील, ते ठाणेदार असतील, त्यांचं आमचं धुळ्याचं भांडण नाही, त्यांच्याशी आमचं घेणं देणं नाही. आम्ही त्या संजय ठेके नावाच्या व्यक्तीविरुद्ध नाही, पण जी प्रवृत्ती जी आहे त्या प्रवृत्तीच्या आम्ही विरोधात आहे. आणि म्हणून ते गुन्हेगार आहेत, जे आरोपी आहेत, ते कधी अटक करणार आहे, कार्यवाही कशी पुढे जाणार आहे या अनुषंगानं त्या शिष्टमंडळाशी जर चर्चा समाधानकारक झाली तर हे आंदोलन आम्ही या ठिकाणी सन्मानजनक तुमच्या विनंतीवरनं, तुमच्या सूचनेवरनं या ठिकाणी थांबूया. अन्यथा हे आंदोलन अत्यंत उग्र आणि तीव्र केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा पद्धतीचा मनोदय या ठिकाणी व्यक्त करतो. सर्वांना या ठिकाणी जय लहूजी, जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.